नमस्कार, मी निरंजन. नाशिकच्या तपोवनाच्या बाबतीमध्ये आता तो जळगावचा केळीवाला हा संपूर्ण नाशिककरांनाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला फसवायला निघालाय. आज नाशिकमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं हा एक वृक्षारोपण आणि संवर्धन कार्यक्रम असा घेतलाय आणि त्या पत्रिकेमध्ये बघा त्यांनी काय म्हटलंय, नाशिकच्या हरित क्षेत्राचा नवा उच्चांक स्थापन करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या हरित नाशिक उपक्रमात म्हणजे या नालायक हरामखोरांना एवढं समजत नाही की एकीकडे तुम्ही अख्खं तपोवन नष्ट करायला निघालाय आणि त्याच्यानंतर हा निर्लज्जपणाने सांगतायत की हरित क्षेत्राचा नवा उच्चांक स्थापन करण्यासाठी तपोवनामधली एकही फांदी न तोडता ही जी झाडं नावाला निघालेली आहेत ही जर टिकवली तर ते हरित क्षेत्र असं म्हणता येऊ शकेल. पण ही धादांत फसवणूक चालू आहे आणि तो केळीवाला याच्यामध्ये सगळ्यात जास्त पुढाकार घेतोय आणि अतिशय निर्लज्जपणाने नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्याबरोबरचे सगळे अधिकारी सहकारी हे लाचारी आणि गुलामी करतायत त्या केळीवाल्याची. अक्षरशः संताप यावा असा हा प्रकार आहे. मुळामध्ये बघा 15,000 झाडं हा म्हणे केळीवाला गेला हैदराबादला आणि हैदराबादहून 15,000 झाडं आणली. ती 15,000 झाडं विकत घेण्यासाठीच राज्य शासनाने काही टेंडर काढलं होतं? कोणाला माहिती आहे याच्याबद्दल? महाराष्ट्र शासनाचं इथला फॉरेस्ट विभाग आहे की नाही? इथला फॉरेस्ट विभाग आहे. हैदराबादहून झाडं आणायची काय गरज होती? शासनाच्या फॉरेस्ट विभागाकडून रोपकानी घेतली किंवा झाडकानी घेतली. हैदराबादहून शेण खायला कशाला गेले? नाशिक महानगरपालिकेत शासन देतं ना, जे रोपं असतात, लोक वृक्षारोपण करतात, त्याला रोपं कोण देतं? महानगरपालिका देते ना. कुठून आणते? का महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून ही झाडं का नाही घेतली? काय गरज होती हैदराबादला जाऊन ही झाडं घेण्याची? त्याच्यानंतर आता काय पहिल्या टप्प्यामध्ये 1000 का 2000 झाडं लावणार. ती एक बातमी बघा, 70 ट्रक लावले. 70 ट्रकनी ही रोपं नाशिकला आणली, ही झाडं नाशिकला आणली. ती काय 3 फूट 4 फूट 5 फूट जे काय असतील ती. या 70 ट्रकचा हैदराबाद ते नाशिक हा खर्च कोणी केला? कुठून केला? याची कोणती आर्थिक तरतूद होती? याच्यासाठी काही टेंडर शासनाने काढलं होतं का? महापालिकेने काढलं होतं का? याचा काही हिशोब नाही. ही नुसती आणली. आणि या सगळ्यामध्ये ही जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे, प्रमुख उपस्थिती तो जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री. याचा संबंध काय कुंभमेळ्याशी? हा ना नाशिकचा पालकमंत्री टिनपाट. याचा संबंध काय नाशिकशी? जलसंपदा मंत्री आहे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे. आता आपत्ती आणायला निघालाय नाशिकवरती. हे या कार्यक्रमामध्ये हे खालती सहभाग नाशिककरांसह म्हटलंय. क्रेडाई म्हणजे नाशिक शहर आहे का? क्रेडाईचा अर्थ काय आहे? फुल फॉर्म काय आहे? कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स इन नाशिक. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर. नाशिक मधले बिल्डर म्हणजे नाशिककर. त्याच्यानंतर नार्डेको, नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. यांचा काय संबंध नाशिककर? यांना नाशिककर म्हणायचं? मुळामध्ये हे अख्खं तपोवनाचा झोन बदलण्याचा घाट एका निर्लज्ज नालायक बिल्डरच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री घालतोय. तो व्हिडिओ आपण अख्खा आधी दाखवलेला आहे. तो बिल्डर मुख्यमंत्र्याला सांगतो हा अख्खा झोन बदला. पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवतो, तो बघून घ्या. सर्वप्रथम आपलं खूप खूप आभार वेळ दिल्याबद्दल. तर आम्ही सगळ्यांनी मिळून एक व्हाईट पेपर तयार केलेला आहे. तसंच हाऊ वी कॅन रीच विथ द यूज ऑफ जो आपला स्वप्न आहे, विथ द यूज ऑफ AI टेक्नॉलॉजी टू शोकेस टू इंडिया अँड टू द वर्ल्ड की हाऊ महाराष्ट्र इज अ टेक अँड AI सुपर पॉवर. तर त्याच्यामध्ये एक सोल्युशन आहे असं आम्हाला वाटत होतं की साधुग्राम हे ग्रीन झोन म्हणून नोटिफाईड आहे आणि त्याच्या बाजूलाच येलो झोन. साधुग्रामला जर रेसिडेन्शियल झोनचं रेट देऊन TDR ऑफर केला तर आय थिंक एंटायर लँड गव्हर्नमेंटला फ्री ऑफ कॉस्ट विदाउट एनी पैसे मिळून जाऊ शकतो. चांगले मुद्दे तुम्ही मांडलेत आणि मला असं वाटतं की तुम्ही जे काही तयार करताय ते जरूर आम्हाला द्या. आय वुड बी व्हेरी हॅपी टू बी असोसिएटेड. आणि आपलाही प्रयत्न असा आहे की
दोन गोष्टी आहेत. तर कुंभ इज टू सेलिब्रेट विथ नेचर. इट्स अ सेलिब्रेशन फॉर नेचर अँड इट्स अ सेलिब्रेशन विथ नेचर. सो त्याचा तो जो एक त्याचं मूळ तत्व आहे ते तत्व आपल्याला या कुंभात बिलकुल पाळायचं आहे. त्यामुळे कुंभामध्ये निसर्ग आणि सस्टेनेबिलिटी हे अतिशय महत्वाचे विषय आपण त्या ठिकाणी वापरणारच आहोत. आणि त्याचसोबत जसं तुम्ही म्हणालात की या कुंभासोबत आपल्याला एआयचा महाकुंभ करायचा आहे. वी वॉन्ट टू पोझिशन अस ॲज एआय कॅपिटल. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रचंड उपयोग करून आपल्याला खूप एंगेजमेंट उभी करायची आहे. आणि ती आपल्याला याकरता देखील आवश्यक आहे की आपल्याला माहिती आहे, समजा प्रयागराजला कुंभ होतो तर जवळपास 15,000 हेक्टर जागा त्यांच्याकडे आहे आणि 300 एकर जागा आपल्याकडे आहे. सो टू मॅनेज द क्राऊड इट्स अ बिग चॅलेंज. सो आपल्याला या सगळ्या लोकांना योग्य प्रकारे एंगेज ठेवणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आपला प्रयत्न आहे की एआय महाकुंभ करून एव्हरीबडी हू व्हिजिट्स कुंभ त्यांनी एआय महाकुंभलाही गेलं पाहिजे. तर ते काही होल्डिंग एरियाज सारखे हे आपल्याला टेक्नॉलॉजीच्या शोकेसेस तयार करावे लागतील. आणि मला वाटतं की चांगल्या प्रकारे आपण ते निश्चितपणे करू शकू असं मला विश्वास आहे. हा बिल्डर सांगतो आणि ही घटना मे जून मधली आहे. आणि मे जून मध्ये बिल्डर ज्या वेळेला मुख्यमंत्र्याला सांगतोय की हा झोन बदला आणि बघा मग काय होतं, केवढा उत्पन्न शासनाला याच्यातून मिळेल, टीडीआरचं कसं असं करता येईल, हे सगळं सांगतो तो. मुख्यमंत्री त्याच्यावर वावा वावा म्हणतो आणि समोर पत्रकार बसलेत, शूटिंग करतायत. त्या दिवशी ही बातमी करायला पाहिजे होती त्यांनी. आता एक्सक्लुझिव्ह म्हणून बातम्या छापतात. त्या दिवशी जून महिन्यात नाशिककरांना जागं करायला पाहिजे होतं की तपोवनचा झोन बदलला जाणार आहे, बिल्डरशी संगनमत झालेलं आहे मुख्यमंत्र्याचं. ते सगळं काही नाही केलं. त्याच्यानंतर आणखीन याच्यामध्ये बघा एक स्पॉन्सरर आहे. काय स्पॉन्सरर नाही म्हणायचं, सहभाग म्हणायचं ना त्याला आता. ग्रेप काउंटी. काय हे ग्रेप काउंटी? या ग्रेप काउंटी ही संस्था आहे का, एनजीओ आहे? ग्रेप काउंटीमध्ये जे फार्म हाऊस आणि बंगले आहेत, या ग्रेप काउंटीवाल्यांची जर धमक असेल ना, तर या ग्रेप काउंटीमध्ये जेवढ्या IAS आणि IPS ऑफिसर्सचे बंगले आहेत, मग विनीता सिंगल आहे, रवींद्र सिंगल आहे, ती नाशिक महानगरपालिकेमध्ये जी टाउन प्लॅनिंगला अधिकारी होती भटाणेबाई, त्यांचं फार्म हाऊस आहे, स्विमिंग पूल्स आहेत. या सगळ्या IAS IPS ऑफिसर्सचे बंगले जिथं आहेत, ती ग्रेप काउंटी हिंमत असेल तर त्यांनी नावं जाहीर करावी त्यांच्याकडे कोणाकोणाचे बंगले आहेत त्याची. कुठले कुठले माजी आयुक्त, आजी आयुक्त, आत्ताचे अधिकारी, मंत्री, कोणाकोणाचे बंगले त्या ग्रेप काउंटीमध्ये आहेत त्यांनी असेल तर जाहीर करावं. धमक आहे. अशा सगळ्या या लोकांना बरोबर घेऊन आमची फसवणूक करायला निघाले नाशिककरांची. हे आयमा, नारेडको, हे आयमावाल्यांनी ज्या वेळेला हे सगळा विषय निघाला, थोबाड तरी उघडलं होतं का या वृक्षतोडीच्या विरोधात? आयमा असेल, निमा असेल, इस्कॉन श्रीकृष्णाचं नाव घेतं. श्रीकृष्णाच्या नावाने हे चालणारं इस्कॉन हे याला समर्थन करणार आहे. तपोवनाच्या वृक्षतोडीला ज्या श्रीकृष्णात अर्ध्याचा बाण लागला आणि श्रीकृष्णाचा मृत्यू झाला, त्या श्रीकृष्णाचं रक्षण त्याच्या भोवती असलेल्या वनानी केलं होतं, त्याच्या पार्थिवाचं. आणि ते इस्कॉन आता या संपूर्ण कॉन्स्पिरसीमध्ये सहभागी होत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग, हे आर्ट ऑफ लिव्हिंग अशा पद्धतीने होतं. झाडं तोडून लोकांना आत्ता मिळत असलेला ऑक्सिजन काढून घेऊन, म्हणजे घरामधल्या कर्त्या पुरुषाची हत्या करायची आणि त्या घरातल्या बाईला सांगायचं की तुझ्या घरामध्ये 10-5 वर्षाची पोरं पाठवतो. अशा पद्धतीने होणार आहे. याला आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात. यांना लाजा नाही वाटत, शरम नाही वाटत. अशा गोष्टीमध्ये हे सहभाग घेत आहेत. दुसऱ्या बाजूला त्या सिव्हरेज ट्रीटमेंट प्लॅनच्या नावाखाली एवढी शेकड्यांनी झाडं तोडली गेली. काय केलं त्याच्याबद्दल कोणालाही याची कल्पना नाही. सांगताना असं सांगितलं की आम्ही हरकती मागवल्या होत्या, 2 हरकती आल्या, त्यांची समजूत काढली. ही हरकतदार, हे हरकतदाराचा अर्ज
मदन हरिश्चंद्र विभागीय अधिकारी यांना लिहिलेलं ते हरकत आहे. ती हरकत घेतलेली आहे तुषार बाळासाहेब इंगोले यांनी. ही हरकत घेत असताना त्यांनी सगळी कारणं दिलेली आहेत. या वृक्षतोडीला तपोवनातल्या आणि या एसटीपीच्या नावाखाली जी झाडं तोडली जाणार आहेत, 700 झाडं तोडणार होते आणि त्याला हरकत घेतली. पुन्हा ती झाडं तोडली कशी? चोरा भामट्यासारखी तोडली. झाडं तोडली आणि त्याची मुळं, त्याचे बुंधे हे खड्डे खणून पुरून टाकले तिथं. का? लोकांना समजू नये म्हणून. एवढे क्रिमिनल गुन्हेगारी कृत्य करताय तुम्ही, याचं भान आहे? काय करतोय आपण याचं? या हरकतीवरती उत्तर काय दिलंय हे संपूर्ण आहे. आणि मी सांगून ठेवतो पुन्हा एकदा, या वृक्षाच्या संदर्भातली संपूर्ण फाईल्स माझ्याकडे आहेत. तुमच्याच महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी मला आणून दिलेल्या आहेत. संपूर्ण फाईल नसत्यान सगळ नागडं करून टाकेल, हे लक्षात ठेवा. हे बघा, याच्या समोर हे हरकतीची सुनावणी घेतली. या सुनावणीच्या समोर याच्यामध्ये काय लिहिलं? सदर हरकतीमध्ये व अर्जामध्ये नमूद केलेले ठिकाणाचे एकूण 447 वृक्ष तोडणेबाबतचा प्रस्ताव पुढील नियमानुसार योग्य त्या निर्णयास्तव माननीय आयुक्त साहेब आणि प्रशासक यांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला. अशी असते हरकतीवरची सुनावणी. त्यांनी जर हरकत घेतली, त्याची जर सुनावणी घेतली, तर तिथं निर्णय द्यायला पाहिजे होता. आणि मग माननीय आयुक्तांनी काय निर्णय घेतला हा त्याला कळवला का परत हरकतदाराला? तो त्याला न कळवता परस्पर तुम्ही तिथली झाडी तोडता. या आजच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये या ज्या सगळ्या संस्था आहेत, त्यातल्या कित्येक संस्थांना आयुक्तांच्या वतीनं फोन केले गेले, धमक्या दिल्या गेल्या, दम दिला गेला. आणि आता क्रेडाई असेल, बिल्डर्सची असोसिएशन आहे, यांना बांधकामासाठी म्हणजे प्लान मंजूर करून घेतल्यापासून ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पर्यंत, कम्प्लिशन सर्टिफिकेट पर्यंत यांना या महानगरपालिकेमध्ये हातापाया पडावं लागतं. त्यात त्यांनी 100 प्रकारच्या अनियमितता केलेल्या असतात. त्यामुळे त्यांना ते साठवलोटं ठेवावंच लागतं महानगरपालिकेत अधिकाऱ्यांबरोबर. यांनी फोन करून सांगितलं, तुम्ही आम्हाला समर्थन द्या, आमच्या बरोबर याच्यामध्ये सहभागी व्हा. त्यांना लाचार गुलामासारखं त्याच्यामध्ये जाणं भागच आहे. या हरकतींना काही घेतलं नाही. आणि आता ही जी झाडं लावायला निघालेत, हा फाशीच्या डोंगराची बातमी बघा. फाशीच्या डोंगरावरती वृक्षारोपण केलं, 10,000 झाडं लावली. त्या 10,000 झाडं तिथं लावली का त्या 10,000 झाडांना तिथं फाशी दिलं गेलं? ही तर अवस्था आहे. हे वास्तव आहे आत्ताचं. एकदा झाड लावून झाल्यानंतर महानगरपालिका तिकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. हे रेकॉर्ड आहे आणि आता हे पुराव्यासह समोर आलेलं आहे. हे जे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलनी, हरित लवादानी हा जो स्टे दिलेला आहे 15 जानेवारीपर्यंत, या 15 जानेवारीपर्यंतच्या स्टेला म्हणजे 15 जानेवारीला यांना एनजीटी समोर सांगता आलं पाहिजे की नाही बघा, आम्ही एवढी झाडं लावतोय याच्या बदल्यामध्ये, आणि मग एनजीटी कडून वृक्षतोडीची परवानगी घ्यायची. यासाठी म्हणून हा वृक्षारोपणाचा ढोंग चाललेला आहे, अक्षरशः ढोंग. आज नाशिककरांना मिळत असलेला ऑक्सिजन, आज तपोवन दिवसाला 16 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं. 16 टन. आणि लक्षात ठेवा, तपोवनातली वृक्षतोड झाल्यानंतर हा 16 टन कार्बन डायऑक्साईड रोज आपल्याला शोषावा लागेल, शोषून घ्यावा लागेल. आपल्या श्वासामध्ये ते कार्बन जाणार आहे रोज. ह्या नाशिककरांच्या हत्येचा केलेला कट आहे या केळीवाल्यातर्फे आणि बिल्डरांतर्फे. याच्याबद्दल आणखीन सांगून ठेवतो, मी स्वतः मुंबईला हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि एसटीपी मध्ये जे वृक्षतोड केलेली आहे त्याच्याबद्दलचा मनुष्यवधाचा गुन्हा या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवरती दाखल केल्याशिवाय राहणार नाही. सुप्रीम कोर्टात जाईल. हे नुसतं एनजीटीच्या भरोशावर नाहीये. हायकोर्टामधून यांच्यावरती खुनाचा गुन्हा नोंदवेल, सदोष मनुष्यवधाचा, कल्पेबल होमिसाइड. यांना अरेस्ट करायला लावेन, यांना सस्पेंड करायला लावेन शासनाच्याच नियमानुसार. गाठ आता माझ्याशीच आहे. इतकी सोपी जाणार नाहीये ही लढाई. हे इतर बाकीच्या पत्रकारांसारखं नाहीये इथं. त्यामुळे हे असला जो सगळा प्रकार आहे फालतूपणा चाललेला नाशिकमध्ये, हा सगळा सुरू केलेला आहे त्या केळीवाल्यांनी. त्याला सुद्धा अद्दल घडवू, विसरणार नाही.
कधी? हे कुठल्या पद्धतीने करताय तुम्ही? अशा पद्धतीने तुम्ही नाशिकची फसवणूक करताय, नाशिककरांची. नाशिककरांचा श्वास तुम्ही रोखाला दाबाला निघालात, गळा दाबाला निघालेला आहात. हे बिलकुल सहन केलं जाणार नाही. हे त्या केळीवाल्यांनी पण लक्षात ठेवावं. माझा एक मित्र आहे दत्ता पाटील, अत्यंत ग्रेट नाटककार आहे, लेखक आहे. त्याच्या आता चित्रपट पण येणार आहे. आणखीन त्याची 2 नवीन नाटकं येत आहेत. गेली 10 वर्ष त्यांनी मराठी रंगभूमी गाजवलेली आहे. त्यांनी एक अप्रतिम कविता लिहिलेली आहे. ती मुद्दाम नाशिककरांसाठी, महाराष्ट्रासाठी सांगतो. आज नाशिककरांचा गळा दाबाला निघालेले आहेत हे भाजपवाले, आणि म्हणून उद्या तुमचाही गळा दाबाला मागं पुढं पाहणार नाहीत, हे लक्षात ठेवा उर्वरित महाराष्ट्रात. पण हे आम्ही सहन करणार नाही. हे दत्ता पाटील यांनी लिहिलंय, जे जे स्वबळावरती ठाम उभं ते ते आज कापलं जाणार. ज्यांची ज्यांची मुळं खोलवर ते ते आज कापलं जाणार. जे स्थिर चित्त, जे केवळ देत राहतं ते ते आज कापलंच जाणार. जे जे स्वतंत्र ते ते नक्कीच कापलं जाणार. ज्यांच्या मुळांना नसते अभिलाषा आकाश फेपळण्याची, आणि ज्यांच्या फांद्यांना नसतो लोभ मुळांनी व्यापलेल्या काही गुंठे भूखंडाचा, ती कापलीच जाणार. जे जे नैसर्गिक मूल्यांवरती ठाम ते ते सर्व कापलं जाणार. झाडं उगारत नाहीत तलवारी, झाडं काढत नाहीत मोर्चे, करत नाहीत उपोषण, मागत नाही राशन. झाडं करत नाहीत गडबाजी, फणसाचा एक गट फोडून त्यावर उगवत नाहीत केळी, नारळावर चढून आंबा बळकावत नाही त्याचं अस्तित्व, नि लावत नाही त्यावर स्वतःच्या नावाचं बॅनर. जिथं जिथं माणसं नसतात तिथं तिथं झाडं धरून ठेवतात जमीन. घरं फुटून माणसं आदळआपट करत गाव सोडून निघून जातात. तेव्हाही पडीक जागेमध्ये उगवत राहतात झाडं. धरून ठेवतात जमेल तशा भिंती, बांधू देतात पक्ष्यांना खोपी. आपल्यातलं एक झाड पडलं तरी खांद्यावर घेऊन पेलून धरतात. त्याचं ओझं, त्याची माती होईस्तोवर नि मातीतून पुन्हा उगवेस्तोवर. झाडांना राग येत नाही नागडं म्हटल्यानं. झाडं दुखावत नाहीत अंगा खांद्यावर चढल्यानं. झाडं झोका बांधू देतात रडणाऱ्या बाळांसाठी. झाडं गळफासही बांधू देतात रडून हरलेल्यांसाठी. झाडं धरून ठेवतात महापुरात वाहून जाणारी माणसं. पूर ओसरल्यावर तीच माणसं देवाचे आभार मानायला निघून जातात. तेव्हाही झाडं काही न बोलता निमूट शांत निथळत राहतात. तरीही झाडं वारंवार कापली जातात, कारण लोकांनी विसंबून राहू नये झाडांवर, त्यांच्या सावलींवर, त्याच्या फळाफुलांवर. नि लोकांच्या रांगा लागाव्यात सावलीसाठी, फुलांसाठी, पाण्यासाठी, खाण्यासाठी, केवळ राजमहालासमोर. मंदिर मशिदीच्या अंगणातलं, राजमहालातल्या प्रांगणातलं, झोपडीला बिलगलेलं आश्रमातलं, अनाथाश्रमातलं, बगीच्यातलं, मसणवटीतलं झाड असणं हीच जात. तोच त्याचा धर्म. झाडं सहिष्णू असतात, झाडं सोशिक असतात, झाडं होऊ देत नाहीत अंगणाचं रणांगण. झाडं युद्ध थांबवतात, झाडं बुद्ध बनतात. म्हणूनच युद्धखोर माणसं अधिकाधिक पिसाटून सपासप झाडं कापत जातात, नि रचत जातात विराट सरण स्वतःच. दत्ता पाटील विराट सरण स्वतःच. सरण म्हणजे काय? चिता. स्वतःची चिता ज्यांना रचायची आहे ते झाडं कापत जातात. अक्षरशः हेलावून जातं हे असं वाचल्यावर. राज्यभरातून आक्रोश चालू आहे, राज्यभरातून लोक विरोध करतायत या तपोवनाच्या वृक्षतोडीला. आणि निर्लज्ज, उन्मत्त आणि बेशरम असलेलं राज्य शासन अडून बसलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आणखीन एक कागद दाखवतो. हा कागद बघा. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हा आदेश काढला गेलेला आहे. साधुग्रामसाठी 31 लाख चौरस मीटर पेक्षा जास्त जागा, 31 लाख चौरस मीटर पेक्षा जास्त जागा
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे साधू ग्रामसाठी भाडेपट्ट्यावरती घेणार आहेत. शेतजमिनी भाडेपट्ट्यावर घेणार आहेत. 31 लाख चौरस मीटर पेक्षा जास्त, तरी सुद्धा तपोवनातली झाडं कापायचीच. हा या जळगावच्या केळीवाल्याचा अट्टहास, हा या भ्रष्ट आयुक्त आणि उपायुक्त आणि या सगळ्या अधिकाऱ्यांचा अट्टहास हा हाणून पाडला पाहिजे. या सगळ्या अधिकाऱ्यांची मुलं बाळं नातेवाईक जिथं जिथं असतील तिथं तिथं जाऊन यांची निर्भत्सना केली पाहिजे. लाज वाटते असे अधिकारी, असे लोकप्रतिनिधी नाशिकला आहेत. याची अक्षरशः नाशिककर म्हणून लाज आणि अतिशय शरम वाटते. कसले घाणेरडे अधिकारी आणि कसले घाणेरडे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत नाशिकला. शरम वाटते तुमची सर्वांची, थुकावंसं वाटतंय तुमच्या तोंडावर अक्षरशः. हा इतका संताप होतोय आज. ह्या सगळा ढोंग जे केलं जातंय, हरित नाशिक आणि काय हरित नाशिकचा उच्चांक वगैरे, ढोंग आहे निर्लज्जांनी केलेलं. दिखाव्याला आले मोल माणकांचे, मनात आले सत्व शेण झाले, अशी अवस्था झालेली आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला शक्य असेल तर या सर्वांना, नाशिक महापालिकेच्या आयुक्तांपासून गिरीश महाजनपर्यंत सर्वांना ईमेल करा आणि थुका त्यांच्यावर. त्याशिवाय यांना अद्दल घडणार नाही. आत्ताच्या भागामध्ये इतकंच, पण तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ खरोखर करोडो लोकांपर्यंत शेअर करा, याची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त जणांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. ही नाशिकचं आंदोलन हे आता राज्यव्यापी चळवळ झाली पाहिजे. आपल्याला हे सगळं वाचवायचं आहे या उन्मत्त झालेल्या भाजपवाल्यांपासून. याच्याशिवाय आता पर्याय नाही. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.